मंडळी, इथे मी 1 किलो चिकनची उकड काढून घेतलेली आहे। यापासून आपण चिकनचा रस्सा आणि चिकनचं सुक्कं बनवणार आहोत। वाटण्यासाठी भाजून घेतलेले 2 चमचे तीळ आहेत, त्यानंतर भाजून घेतलेलं खोबरं, भाजून घेतलेला कांदा, चिरून घेतलेलं आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे। त्याचं सगळ्याचं वाटण करून घ्यायचं। वाटणापैकी निम्म वाटण मी चिकनचा रस्सा बनवण्यासाठी वापरलेलं आहे। 2 चमचे तेलामध्ये हे बनवून घेतलेलं वाटण घालायचं, गरजेनुसार मीठ घालायचं, तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर घरचा काळा मसाला, चिकन मसाला, धने पावडर आणि काश्मीरी रेड चिली पावडर घालून चांगलं मिक्स करायचं। चांगला कालवणाला दाटसरपणा येण्यासाठी 2 चमचे बेसन घालून मिनिटभर परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये चिकनचा स्टॉक घालून घ्यायचा, गरजेनुसार गरम पाणी घालायचं, तळापासून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 4 ते 5 मिनिट दणकून उकळी काढायची। चिकन सुक्काची रेसिपी मी उद्या अपलोड करणार आहे किंवा डिटेल रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे, जाऊन नक्की व्हिजिट करा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। फेसबुक, इन्स्टावर फॉलो सुद्धा करा।